नमस्कार, जय भीम। मैं एडवोकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक। दैनिक बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज दिनांक 23, काल संपूर्ण देशात एक वेगळं वातावरण होतं आणि महत्त्वाच्या अनेक घडामोडीत आपण पाहायला मिळाल्या। एक तर अयोध्येत रामाची प्रतिमा उभारण्यात आली प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते। त्यात एक मोठ्या प्रमाणामध्ये एक सूर निघत होता लोकांचा की जे कारसेवक होते, ज्यांनी मस्जिद पाडली, त्याच्यातला एकही माणूस इथे दिसला नाही। दुसरं, कालच्या कुठल्या कार्यक्रमामध्ये कुठेही दलित हा माणूस दिसला नाही। प्रेसिडेंट ऑफ इंडियाला बोलवण्यात आलेलं नाही, अडवाणीला बोलवण्यात आलेलं नाही। जे मेन हे आहेत, मेन पिलर होते त्या पूर्ण अयोध्येच्या मस्जिद पाडण्यामधले। आणि जेव्हा जेव्हा ते सुप्रीम कोर्टामध्ये येतात त्यावेळेस एकही हिंदू कारसेवक हे म्हणत नाही की बा मी पाडण्यामध्ये माझा सहभाग आहे, परंतु इकडे मात्र सर्व लोकांनी आपली हजेरी लावलेली असते की आम्ही आहोत। म्हणजे एकीकडे तुम्हाला दिसेल की सर्व दलित ओबीसी हा वर्ग मस्जिद पाडण्यामध्ये होता आणि त्याचा संपूर्ण श्रेय घेणाऱ्यामध्ये कालच्या याच्यामध्ये सर्व ब्राह्मण आणि उच्च जातीय दिसत होते। असा हा घोळ असल्यामुळे अनेक लोकांना वेदना होत होत्या, अनेक लोकांना वाईटही वाटत होतं आणि ब्राह्मण समाज मात्र त्याच्यावरती फार खुश होता, कारण मनुवादच त्यांना अभिप्रेत आहे आणि मनुवाद तेव्हाच येऊ शकतो की जेव्हा रामराज्य इथे स्थापन होईल। आणि त्यांना माहिती आहे की आपल्याला मनुवाद आणायचं आहे, परंतु एवढं इझी नाही। आज मनुवाद महत्त्वाचा की राजकीय घटना आहे? आज तुमची घटना आपली आहे, राज्यघटना, ती महत्त्वाची आहे की काय? आता त्याच्यात लोकांना त्याला ओव्हररूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे। संपूर्ण ज्युडिशियरी, सर्व राजकीय क्षेत्रात, ब्युरोक्रेसीमध्ये सर्व लोक आज मोदीमय झालेले आहेत आणि बेसिक जे कन्सेप्ट आहेत, बेसिक ज्या मूलभूत जिथले कायदे आहेत ते मात्र ते सर्व धाब्यावर ठेवून सर्व काम करत असल्याचं आपलं पिक्चर दिसतं आहे। आज दुसरीकडे एक वेगळी महत्त्वाची बातमी अशी होती की राहुल गांधी यांच्या न्याय जोडो यात्रेत मोठा प्रतिसाद होता, परंतु आसामचे मुख्यमंत्री बिस्वा यांनी तो रथ त्यांनी थांबवला। त्यांना त्या महादेवांना मंदिरामध्ये जाऊ दिलं नाही आणि त्याच्यामुळे मग ते तिथेच बसले आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही 3 वाजता सोडू, परंतु त्यांचा शेड्यूल प्रोग्राम हा एकदम फिक्स असल्यामुळे ते तिथेच बसले आणि फार निषेध व्यक्त करत ते पुढच्या दौऱ्यावरती निघाले। सांगायचं म्हणजे आज अनेकांनी सांगितलं की आता मंदिरात प्रवेश घ्यायचा की नाही, त्याच्यासाठी BJPची किंवा RSSचं प्रमाणपत्र घेण्याची गरज आहे का, अशा पद्धतीचं भाष्य होतं। आणि त्याच्यानंतर मेघालयामध्ये त्यांची ज्यावेळेस आगमन झाली आणि ज्या पद्धतीने मेघालयामध्ये राहुल गांधीचं जे स्वागत करण्यात आलं, संपूर्ण मैदानामध्ये टॉर्चच्या माध्यमातून त्याचं अभिवादन झालं आणि तो इतका सुंदर सोहळा आपल्या सर्व लोकांना पाहायला मिळालेला आहे। त्याची मात्र गोदी मीडियाने कुठेही त्याची दक्षता घेतलेली नाही, कुठे आलेलं नाही। तर अशा पद्धतीचं आज तिसरी अत्यंत महत्त्वाची बाब आली। तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की आपल्या रोजच्या याच्यामध्ये EVMवरती आपण बोलत असतो आणि EVMमध्ये एक मोठा वर्ग जो आंबेडकरांना मानणार आहे, बुद्धाला मानणार आहे, सर्व सामाजिक याच्यातनं मानणार आहे, त्या लोकांनी तिथे जंतर मंतरवरती मोठं आंदोलन सुरू केलेलं आहे। त्याच्यात अनेक लोकांचा सहभाग झालेला आहे आणि तो सहभाग झाल्याच्यानंतर आता त्या आखाड्यात पुन्हा शरद पवारांची एंट्री झालेली आहे। त्याच्यात नाही, त्या वेगळ्या पद्धतीने झाली। शरद पवारांच्या बाबतीत मात्र अनेक लोक शंका घेतात, एकीकडे तुम्ही अलायन्समध्ये, इंडियाच्या अलायन्समध्ये राहता आणि दुसरीकडे तुमच्यात अडाणी तुमच्या घरी येतो, तुमच्या संस्थेला पैसे काय देतो वगैरे वगैरे, हा जो प्रकार घडलेला आहे त्याच्यामुळे त्यांची एंट्री, शरद पवारांची एंट्री ही किती उपयोगी राहील की कुठेतरी प्रॉब्लेम करणारी राहील, यात शंका व्यक्त केलेली जाते। परंतु काही असो, EVMला सर्व जेवढे विरोधी पक्ष आहेत,
आणि बाकीचे लोक सर्व त्याच्यात जाणार, त्यांना विचारतील आणि त्याच्यानंतर ते आपली फर्दर स्ट्रॅटेजी डेव्हलप करतील. कारण या तिन्ही जे स्टेटचे झाले MP, छत्तीसगड आणि राजस्थान, याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात धांदली झाल्या आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मतमोजणी आणि त्याच्यातला जे कॅल्क्युलेशन लागत नाही. तर अशा आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस असल्यामुळे अनेकांनी त्याच्यावरती आपलं भाष्य केलेलं आहे की ते मॅनेजेबल आहे, ते करता येते, ते बाहेरून करता येईल आणि कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसला रिमोटच्याद्वारे तुम्ही कंट्रोल करू शकता. अशा पद्धतीचं ते सर्वच्या सर्व चित्र आहे. आज आपण त्याच्यात छोटीशी एक यूट्यूब चॅनलला दिलेली मुलाखत आपण थोडीशी बघू 2 मिनटं. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की आज तिथे ते कशा पद्धतीचं हॅक होते आणि सर्व तुम्हाला प्रकार ओळखायचे. जस्ट बघूया आपण ती क्लिप. वोटिंग मशीन ये एक इलेक्ट्रॉनिक डिवाइस, और क्या इस डिवाइस को आज भी मैनिपुलेट किया जा सकता है, इससे छेड़छाड़ की जा सकती है. और क्या ये जो EVM है, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन है, इसके अंदर एक चिप है और वो चिप प्रोग्रामेबल है, प्रोग्राम किया जा सकता है, उसमें एक मेमोरी है, और क्या उससे छेड़छाड़ हो सकती है, मैनिपुलेशन हो सकता है. इसके द्वारा और इसका दुरुपयोग हो सकता है. जब भी हमने खुद देखा और आप लोगों ने भी देखा कि जब भी मशीन में कोई खराबी आई हो, वोट हमेशा बीजेपी को जाता है. That's it. When it is manipulated, how it is manipulated, only those who manipulate it know. अब दोस्तों EVM को लेकर जो सवाल शंकाएं हमारे मन में हैं, उससे कहीं ज़्यादा शंकाएं, संदेह, शक और सवाल शरद पवार और विपक्ष के तमाम नेताओं के जहन में. और शरद पवार हवा में तीर नहीं चला रहे, बल्कि उनकी जो रिसर्च है, उनके जो आरोप हैं ताज़ा, वो कहीं ना कहीं एक एक्सपर्ट पैनल की रिपोर्ट पर आधारित हैं. और ये जो एक्सपर्ट पैनल है, इसमें सुप्रीम कोर्ट के जज से लेकर हिंदुस्तान के नहीं, दुनिया भर के टॉप कंप्यूटर साइंटिस्ट हैं, कई IIT के प्रोफेसर्स हैं, कई उसमें कंप्यूटर साइंस और इंजीनियरिंग के हर डिपार्टमेंट है. और इस एक्सपर्ट पैनल का ये मानना है कि आज की तारीख में भी EVM में कई गड़बड़ियां हैं, कई लूप होल हैं. और यहाँ से एक सवाल उठता है कि क्या EVM को आज की तारीख में भी हैक किया जा सकता है? भले ही अब तक वो हैक नहीं हुई, लेकिन क्या आगे हैक किया जा सकता है? अब सबसे बड़ा सवाल ये कि क्या EVM हैक की जा सकती है आज की तारीख में? अगर कल तक हैक नहीं हो पाई तो क्या भविष्य में हैक हो सकती है? ये सबसे बड़ा सवाल है और इसका जवाब मैं नहीं दे सकता, यकीन से मैं नहीं दे सकता, क्योंकि मैं कंप्यूटर साइंटिस्ट नहीं हूँ और ना ही कंप्यूटर इंजीनियरिंग में कोई मेरे पास डिग्री है. लेकिन एक शख्स हैं और मैं चाहता हूँ कि आप तस्वीर देखें. सुभाशीष बनर्जी, प्रोफेसर ऑफ कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, IIT दिल्ली. और IIT दिल्ली इंजीनियरिंग के क्षेत्र में दुनिया के टॉप 50 इंस्टीट्यूशंस पे एक है. और बनर्जी साहब जो हैं, प्रोफेसर बनर्जी जो हैं, हिंदुस्तान की क्रीम हैं जहाँ तक कंप्यूटर साइंस की बात है. और सुनिए EVM को लेकर ये क्या कह रहे हैं. That an EVM has not been hacked is no guarantee that it cannot be. If it is hacked, it is hacked. अब प्रोफेसर बनर्जी कह रहे हैं कि an EVM has not yet been hacked is no guarantee that it cannot be. यानी इनका ये कहना है कि EVM अगर अब तक हैक नहीं की गई है तो इसका ये मतलब नहीं है कि आगे भी, यानी भविष्य में भी वो हैक नहीं हो सकती. कोई गारंटी नहीं दे सकता, ये प्रोफेसर साहब कह रहे हैं, चाहे जितना बड़ा दुनिया का साइंटिस्ट हो. फुल प्रूफ गारंटी किसी इलेक्ट्रॉनिक डिवाइस के बारे में कोई नहीं दे सकता. इनका ये भी मानना है कि जिस तरह से पिछले बरसों में इलेक्शन कमीशन ने चैलेंज दिया कि भाई आइए इसको हैक करके दिखाइए, और कुछ समय दिया गया और कोई हैकर सफल नहीं हुआ, कोई आया भी नहीं. उन्होंने कहा इस तरह से प्रदर्शन नहीं किया जाता है. दरअसल मशीन में बहुत कुछ होता है और साइंस बहुत तेज़ी से आगे बढ़ती चली जा रही है और बहुत से तरीके हैं. और शायद इसीलिए एक और उस्ताद ने भी कुछ सवाल कर दिए. उस्ताद को आप जानते हैं. पहले कहते थे ये वन टाइम प्रोग्रामेबल चिप है, अब उन्होंने स्वीकार किया कि मल्टीपल प्रोग्रामेबल चिप है. ऐसे अनेक सवाल हैं. अब दोस्तों ये जो एक्सपर्ट पैनल है जिसे सिटीजन कमीशन ऑन इलेक्शन
जिसको CCE कहा जाता है। इसके चेयरमैन मदन लोकुर साहब थे, जो एक रिटायर्ड जज हैं सुप्रीम कोर्ट के। इसके अलावा जैसे मैंने कहा कि कई IIT के प्रोफेसर, कई कंप्यूटर साइंटिस्ट, दुनिया भर के और भी बहुत से लोग इसमें थे, और कई इलेक्शन कमीशन से जुड़े पुराने अधिकारी भी थे। इनका ये मानना है कि गड़बड़ हो सकती है। और अगर आप ये तस्वीर देखें तो जो इलेक्शन कमीशन मशीन रखता है उसमें एक जो ये यूनिट है जो आपको दिख रहा है, इसको CU कहते हैं, कंट्रोल यूनिट कहते हैं, जहाँ पर प्रिसाइडिंग ऑफिसर बैठता है। और दूसरी तरफ जहाँ पर आप वोट देते हैं वहाँ पर एक बैलेट यूनिट होता है, और उसके साथ में VVPAT होता है, जहाँ पर आप वोट वेरीफाई कर सकते हैं। और ये सिस्टम जो है ये वायर से जुड़ा होता है, इंटरनेट से जुड़ा नहीं होता है। लेकिन अब सवाल क्या है, मशीन आपने देखी, एक्सपर्ट पैनल का कहना है कि ये जो मशीन है इसको फिर से इसके सॉफ्टवेयर को और इसके हार्डवेयर को, यानी ये जो बैलेट यूनिट है और कंट्रोल यूनिट है, इसको और इसके अंदर जो चिप है, वो चिप जो ऐसा बताया जाता है कि US की किसी कंपनी ने बनाई है इस चिप को, बाकायदा चिप का नंबर भी एक्सपर्ट कमेटीज़ ने दिया है। उनका ये कहना है कि इस सॉफ्टवेयर को फिर से रीडिज़ाइन करने की ज़रूरत है, हार्डवेयर को। और भी बहुत से रिकमेंडेशंस दिए हैं इस कमेटी ने। सवाल ये है कि कहीं ना कहीं इस कमेटी ने माना है, एक्सपर्ट्स ने, कि सिस्टम में लूप होल हैं और इलेक्शन कमीशन को सारे के सारे सवालों के जवाब लिखित तौर पे देने चाहिए। नेहमीप्रमाणे आज आम्ही एक बुद्धावरती एक सुंदरशी क्लिप दाखवत असतो। एक बुद्धकालीन एक छोटीशी घटना आहे, ज्यावेळेस राजा अजातशत्रू ह्याच्यात बरंचसं परिवर्तन झालेलं असते, कारण अजातशत्रूंनी आयुष्यभर ह्यांना खूप त्रास, म्हणजे बुद्धाच्या विरोधातच त्यांनी काम केलेलं असते। पण शेवटी त्यांच्यात, आणि जेव्हापासून आम्रपाली त्यांच्या आयुष्यातनं निघून गेलेली, आणि त्यावेळेस मात्र त्यांना फार धक्का बसतो, आणि तो मग स्वतः त्याचं लग्न झालेलं नसते, आणि तो सातत्यानं मग त्या वेगवेगळ्या वेदनांमध्ये तो असतो। अशा वेळेस तो बुद्धाच्या शरणी जातो, आणि बुद्ध त्यांना अनेक ठिकाणी हे म्हणतात, ज्यावेळेस ते परत येतात त्यावेळेस तिथे कुलगुरू त्यांचे जे असतात ते अत्यंत चिडलेले असतात त्यांच्यावरती, ते सांगतात की तुम्ही बुद्धमय झाले, आणि त्यांना वाटेल त्या पद्धतीने ते बोलतात। परंतु अशा ठिकाणी अजातशत्रू मात्र शांत राहतात, आणि ते सांगतात की बुद्धांनी तसं कधीच म्हटलं नाही, तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय असं काही झालेलं नाही। बुद्धांनी सांगितलं की ह्या सर्व गोष्टी तुम्हाला स्वतःच्या विवेकावरतीच विचारा की तुम्ही काय करताय। आणि असं सुंदरसं संभाषण आज तुम्ही बुद्धा या सिरियलमधलं तुम्हाला पाहायला मिळेल। बघूया आपण ते। महाराज, मैं ये क्या सुन रहा हूं? आप बुद्ध के अनुयायी बन गए हैं। घोर अनर्थ। अच्छा होता यदि मैं यात्रा पर न जाता। आप ऐसा अनर्थ कैसे कर सकते हैं? आप अपने धर्म को कैसे छोड़ सकते हैं? क्षत्रियों का धर्म आपके लिए सर्वोपरि है। आपका कर्तव्य है भगत की सीमाएं बढ़ाएं, चक्रवर्ती सम्राट बने। मैं अपना कर्तव्य भली भांति जानता हूं कुलगुरु। लगता है बुद्ध ने आपको भी भ्रमित कर दिया है। सम्मोहन शक्ति है उसके पास, आपके पिता की तरह आपको भी भ्रमित कर रहा है। कृपया कर बुद्ध पर झूठे लांछन ना लगाएं। महाराज, मैं सत्य कह रहा हूं। बुद्ध ने केवल ऐसी बातें कही हैं जिससे अनेकों प्रश्न उठ रहे हैं, परंतु उत्तर नहीं मिला। जैसा कि ये संसार शाश्वत है या नश्वर, सृष्टि सीमित है या अनंत, शरीर आत्मा दो है या एक, मृत्यु के पश्चात हमारा अस्तित्व रहता है या विनाश हो जाता है। मैं इन किसी भी प्रश्नों का उत्तर नहीं दूंगा कुलगुरु। ये सब आपकी बुद्धि की उपज है। बुद्ध ने कभी भी अपने उपदेश में इन बातों को तनिक तूल नहीं दिया। यदि शाश्वत प्रश्नों का
बुद्ध के पास स्थूल नहीं है तो वो किन विषय पर उपदेश देते हैं? उनके प्रवचनों का हमें क्या लाभ? बुद्ध कहते हैं कि अपने शरीर, अपनी श्वास को साधो, उससे अपने अंतर्मन को छिन्न भिन्न करती विभिन्न भावनाओं को समझोगे, दुख और संताप पर विजय पाओगे, जीवन की छोटी छोटी अनेक लहरों के थपेड़ों में सजग और ध्यानपूर्ण जियोगे। बुद्ध जीवन से मुंह मोड़ने को नहीं कह रहे, चेतना से जीने को कह रहे हैं। कुलगुरु, जीवन इन्हीं छोटी छोटी बातों का बहुमूल्य रत्नकोश है, ना कि बड़ी सैद्धांतिक बातों का। छोटे छोटे लोग छोटी छोटी खुशियों के साथ जीते हैं, परंतु आप तो सम्राट हैं। आपका स्तर इस मगध में सबसे सर्वोपरि है। स्तर का विचार भी मनुष्य बुद्धि की उपज है। लगता है महाराज आप विनाश की ओर जा रहे हैं। एक क्षत्रिय होकर ज्ञानियों जैसी बातें कर रहे हैं आप। क्षत्रिय और ब्राह्मण, ये अंतर भी मनुष्य बुद्धि ने पैदा किया। मुझे बुद्ध के चरणों में शांति मिली। महाराज, यदि आपको शांति चाहिए तो मैं इसके कई उपाय आपको बता सकता हूं। आपसे केवल मुझे अशांति ही मिली है कुलगुरु। आप क्या मुझे शांति देंगे? आपकी बातों में मैं अपने धर्मपरायण पिता की मृत्यु का कारण बना। आंखें मूंदता हूं तो महाराज बिंबिसार की प्रेम भरी मूरत छुप छुप कर मुझे निहारती दिखाई देती है। न रातों को नींद है, न दिन को चैन है। क्षमा करिए महाराज, एक ब्राह्मण हूं, सत्य कहने से संकोच नहीं करूंगा। इस विषाद का कारण पितृ हत्या का पछतावा नहीं, अम्रपाली के भिक्षुणी बनने का आघात पहुंचा है आपको। कुलगुरु, लगता है बुद्ध ने आपको यही सिखाया है। मगध के लोगों को आपसे बहुत सारी आशाएं थी, परंतु आप हमारा ही दमन कर रहे हैं। चलिए ऐसा ही सही, हम इसके लिए भी तैयार हैं। महाराज, आप में ये परिवर्तन देखकर मैं हैरान हूं। अजात शत्रु की उठी हुई तलवार बिना वार किए आज नीचे कैसे झुक गई? मुझे कुलगुरु की हत्या करने में तनित संकोच न होता, किंतु यदि ऐसा करता तो मेरे गुरु बुद्ध का अपमान होता। बड़े ऊंचे स्वर में बोल कर गए हैं कुलगुरु। कोई मुझे कितना भी उत्तेजित क्यों ना कर ले, मैं अब कभी हिंसा के मार्ग पर नहीं जाऊंगा। जो मार्ग मेरे गुरु दिखाएंगे उसी मार्ग पर चलूंगा। आज बहुजन सौरभचा 23 जानेवारीचा अंक आहे। आज आम्ही प्रामुख्यानं ज्या बातम्या घेतलेल्या आहेत त्याच्यावरती आज आम्ही बघूया। त्याआधी मी थोडी सूचना मी सर्व आमच्याही स्टाफला सूचना केलेल्या आहेत की आम्ही शक्य झालं तर जे जे नेते आमच्या आंबेडकरी समाजामधलं विभाजन करतील आणि होटाला बर्बाद करतील, जे काय छोटे छोटे गट्स आहेत त्यांच्यापासनं त्याच्या बातम्या तुम्ही देऊ नका असं माझ्या इन्स्ट्रक्शन्सही मी दिलेले आहेत। कारण काय होतं आहे की आपले लोक पुन्हा डिस्टर्ब होतात आणि पुन्हा मग BJP आज UPमधला जो प्रकार झालेला आहे हा तुम्हा सर्व लोकांना पाहायला मिळतो आहे। तशी पुन्हा चूक होऊ नये असंच फक्त हेच माझा हे आहे आणि ती मी काळजी घेत असतो। तर बघूया आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये। रामराज्य राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखले। मी आताच त्याच्यावरती बोललेलो आहे। मंदिरात जाण्यास आता काय भाजपाची परवानगी घ्यावी लागणार आहे की काय? नाना पटोले त्यांची एक बातमी आहे। प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा पंतप्रधान यांनी केलेली आहे। आता आरक्षणाशिवाय माघार नाही, मनोज जरांगे
मराठ्यांच्या आरक्षणासाठी ते फार सक्रिय आहेत आणि त्यांचं एक मोठं स्टेटमेंट आज पाथर्डीच्या एका आमसभेत त्यांनी दिलेलं आहे. आम्ही गांधीच्या श्रीरामाची पूजा करतो. सिद्धरामय्या आज कर्नाटकाचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं की आम्हाला हा मोदीचा राम नाही माहिती आणि मोदीच्या रामाला आम्ही नाही करत पूजा त्याची. त्याच्याच खाली आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची राहुल नार्वेकरांना नोटीस. आताच तुम्हाला माहिती आहे की राहुल नार्वेकरांनी शिंदे गटाला हे दिलं आहे, झुकतं माप दिलं आणि त्यांना सांगितलं की हीच शिवसेना खरी, तर त्याची त्याला नोटीस झालेली आहे. आरोग्य विभाग खरेदी करणार सर्व तालुक्यातील 352 शवयाचिका. चांगली बाब आहे. अनेक त्याच्यात आता NGO आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनकडे आहेत, परंतु जर सरकारी लेवलला जर हे झालं तर ते रोग्यांची ताबडतोब मुवमेंट होईल. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायला अत्यंत हे होईल आणि तालुका लेवलवरती जे मरणाऱ्यांची संख्या जी वाढलेली आहे आता याच्यामध्ये ॲम्ब्युलन्सेसमध्ये शववाहिका म्हणजे मृत्यू झाल्याच्या नंतर ताबडतोब त्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे स्मशानघाटापर्यंत घेऊन जाण्यासाठी एक त्यांना एक हे होईल. त्याच्याच खाली आज आम्ही लिहिलेले डॉक्टर बाबासाहेबांना मूर्तीत नव्हे तर विचारामध्ये शोधा. प्राध्यापक रतनलाल दिल्ली विश्वविद्यापीठाचे प्राध्यापक होते, ते नागपूरला काल होते, त्यांनी ते सांगितलेले. त्याच्या खाली काल आम्ही बहुजन सौरभच्या याच्यात एक मोठा उपक्रम केला. 22 प्रतिज्ञा काळाची गरज. मी स्वतः बोलले की 22 प्रतिज्ञाशिवाय पर्याय नाही तुम्हाला. आणि ज्यावेळेस जरी तुम्ही कॉन्स्टिट्यूशनच्या याच्याशी त्याचा संबंध जरी नसला 22 प्रतिज्ञाचे, परंतु जर तुम्ही बुद्ध होत असाल, बुद्धाचे विचार जर तुम्हाला पडत असतील तर 22 प्रतिज्ञा केल्याशिवाय होत नाही. बाबासाहेबांनी आम्हाला 14 ऑक्टोबरला 56ला दीक्षा घेताना सर्वात पहिले सांगितलं की तुम्ही काय घालवायचं आहे तुमच्यातून. म्हणजे मी रामकृष्णांना मारणार नाही, त्यांना पूजा करणार नाही, म्हणजे हे जे करणार नाही निगेटिव्ह हे म्हणजे तुम्ही बाहेर करा सर्व आणि मी काय मग ॲक्सेप्ट करील. अशा पद्धतीची ती घटना होती. अनेक लोकांनी काल त्याच्यात प्रश्नही केले की ते राज्यघटनेत त्याचा कसा संबंध आहे. तर राज्यघटनेचा त्याचा संबंध नाही. राज्यघटनेमध्ये सर्व देवाधर्माची पूजा करायला प्रत्येक नागरिक हे आहे मुबलक आहे किंवा तो हे आहे आपला करू शकतो. तर बुद्धिझममध्ये जर तुम्ही येत असाल तर सर्वात मिश्रण नको. बुद्धिझममध्ये त्यांना म्हणायचं आहे की पहिले त्याचं तुम्ही बाहेर काढा तरच बुद्धिझम लागेल आणि तर बुद्धिझम सोबत घोळ होईल. मी बोलताना पुन्हा सांगितलं की आज जी काही आमची परिस्थिती झालेली आहे चांगली सुधारलेली आहे ती फक्त आम्ही आमच्या घरचे देव बाहेर काढले आणि त्याच्यामुळे आमची प्रगती झालेली आहे. ही बाब सर्वांना पसंत आली. सर्व लोकांनी त्याच्यात आपापले भाष्य केलेले आहे. अशा पद्धतीचं कालची आमची हे झाली सभा झाली. निवडणूक काढण्यावरून मोमीनपुऱ्यात बचाव. आम्हाला शंका होतीच की काही ना काहीतरी मुसलमानाच्या विरोधामध्ये करतील, कारण मुसलमान थोडे वीक झालेले आहेत, फायनान्शियली वीक आहे, सर्वच ठिकाणी वीक असल्यामुळे जो माणूस सर्वात पहिले हमला कोणावरती करतो तो जो वीक असतो त्याच्यावर. अशा पद्धतीची ती घटना आहे. त्याच्यात काही दम नव्हता. अनेक लोकांचे व्हिडिओ आमच्यासमोर आले. त्याच्या शेजारी आज आम्ही EVM विरोधी आंदोलन तीव्र करण्याची गरज. प्राध्यापक रतनलाल दिल्लीचे जे प्राध्यापक आहे ते सर्व क्षेत्रातनं सर्वीकडे एकच आवाज जातो आहे, तो म्हणजे EVMला ताबडतोब थांबवा. EVM जर नसेल तर निश्चितच मग BJPला फार मोठा त्रास होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे त्या बातमीला आम्ही जास्त प्राधान्य देतो. नामांतराचा लढा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायक. प्राध्यापक डॉक्टर आगलावे यांचं ते भाष्य आहे. त्यांची एक पूर्ण परभणीला एक मोठी सभा झाली. त्याच्यामध्ये त्यांनी ते सांगितलं की अशा पद्धतीचे त्या नामकरणाची जी प्रक्रिया झालेली आहे त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा मोठा वर्ग एक प्रेरित झाला. अशा पद्धतीचं झालं पाहिजे. भारताशी मैत्री भावना वाढविण्यासाठी तिबेट संसदीय सद्भावना यात्रा. मुंबईची बातमी आहे आणि प्रत्येक बाजूच्या बाजूचे तिबेट छोटासा देश आहे, आपल्या शेजारी आहेत आणि आपल्यावरती अनेक ठिकाणी तो अवलंबून असतो. त्याच्याच खाली आज आम्ही पाखंड व अंधश्रद्धा गाडण्यासाठी 22 प्रतिज्ञा ही काळाची गरज. अरुण गाडे आमचे मित्र त्यांचं भाष्य आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कलावंतांचं आव्हान. समाजवादी पार्टी महाराष्ट्र विदर्भ विभागीय मंथन बैठक तो एक हे घेतलेले आहे. आज आम्ही पुन्हा आम्ही सर्व आंबेडकरवादी चर्चासत्र आज आहे. अध्यक्ष देविदास घोडेस्वार व प्रमुख वक्ते अशोक सरस्वती.
याच्याच खाली रामाच्या नावावर लोकांचे मेंदू हॅक प्राध्यापक शरद पाटील ही आमचे मित्र आहेत आणि त्यांनी बरोबर सांगितलं की तुम्ही जेवढे जेवढे देवाधर्माच्या मागे लागाल तोपर्यंत तुमचा मेंदू हा हॅक होऊन तुम्ही त्याच्यानंतरचा हा विचारच करायला तुम्ही थांबता. त्याच्यामुळे कुठल्याही देवधर्माच्या मागे लागू नका असं त्यांचं मत आहे आणि ते खरंही आहे. आज बघूया आज आमचा अग्रलेख पान 2 वरती अधिकारी कर्मचारी आणि राजकीय नेतेच जर मनुस्मृती समर्थक असतील तर काय. कारण आता जो हा कार्यक्रम झाला अयोध्येचा त्याच्यामध्ये राजकीय क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला. सर्वांनी शासकीय सुट्ट्या देणे, मोठमोठ्या पद्धतीने कार्यक्रम घडवून आणणे, सरकारी पैसा त्याच्यामध्ये होत नाही. जर तेच लोक जर मनुस्मृती आणण्याच्या पुन्हा तयारीत असतील तर त्याच्यानंतर या देशाचं काय होईल अशा पद्धतीचा आमचा अग्रलेख आहे. वाचनीय आहे, सर्वांनी वाचावा असं मी आवाहन करेल. आज आमचा अनमोल शेंडे यांचा रोज नियमित चालणारा अग्रलेख आमचा लेख आहे दुसरा त्यांचा हिंदुत्वाच्या छायेत शिक्षण व्यवस्था असा हा लेख आहे. ते प्रत्येक गोष्टीला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगतात की आपली जी शिक्षण अवस्था आहे तीच अत्यंत मुळी जर निकामी असेल तर त्याचे परिणाम मात्र तुम्हाला भोगावे लागतील. त्यासाठी तुम्ही सर्वांनी सज्ज राहिलं पाहिजे. डोळे उघडून तुम्ही अभ्यास केला पाहिजे, वाचन झालं पाहिजे आणि तुमच्या डोक्याच्या तुम्हाला बुद्धीवरतीच्या कसोटीवरती तुम्ही तपासून पाहिलं पाहिजे की ते खरं काय आहे आणि खोटं काय आहे. बनते कौंडिल्य इसवी सन पूर्वी 528 बनते कौंडिल्य हे भगवान बुद्धाचे गुरु होते आणि त्याच्यानंतर मग तेच त्याचे शिष्य झाले. त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि त्यांच्यावरती जो परिणाम झाला आणि ज्या पद्धतीने ते इनलायटन झाले ते फार अत्यंत सुंदर. बोधिवृक्षाची पाने अशोक बोंडाडे यांचा असतो दर आठवड्याचा. संताची वेगळीही रूपं एक आमच्या भगिनी आहेत मंदाकिनी काकडे यांनी लिहिलेला एक सुंदर लेख तुम्हाला वाचायला मिळेल. पान 3 वरती देश गौरव नेताजी सुभाषचंद्र बोस आज त्यांचा जन्मदिवस असल्यामुळे अनेक लेख त्याच्यावरती आलेले आहेत आणि अरुण बनकर आहेत आमचे मित्र आहेत त्यांचा हा लेख आहे. अत्यंत वाचनीय आहे आणि वाचला पाहिजे. आणि जे लोक इवन गांधींनी त्यांचं समर्थन होतं, अनेक काँग्रेस नेत्यांचं समर्थन होतं आणि शेवटी इथे इंग्रजांना भारतातून जे बाहेर जावं लागलं, सोडावं लागला देश, ऑफकोर्स तो त्यांचा नॅशनल लेवलचा हे होता, अजेंडा होता. म्हणजे या जगातनं जिथे जिथे ब्रिटिशांचं साम्राज्य होतं ते त्यांनी डिसिजन घेतलं होतं की आता आपण विड्रॉ झालं पाहिजे याच्यातनं आणि त्या लोकांना आपली जे काही सत्ता असेल त्यांना सोपवून काम करावं अशा पद्धतीची ते चळवळ होती आणि त्याच्यावरती सुभाषचंद्र बोसचा मेजर रोल होता. अशा पद्धतीचा तो लेख आहे. एक दुसरा पुन्हा आम्ही लेख दिलेला आहे रमेश लांजेवार यांचा. नेताजी सुभाषचंद्र बोस भारताचे तेजोमय क्रांतिकारी योद्धा म्हणून तो लेख आहे. अत्यंत चांगला आहे, वाचनीय आहे. त्याच्या शेजारी आज आमचा एक दुसरा लेख आहे EVM हटावची मागणी होत असताना निवडणूक आयोग गप्प कसा. जेव्हा निवडणूक आयोगच हा मोदी सरकारचा BJPचा कट्टरपंथीय RSS मधनं आलेला असेल तर तो काय तुम्हाला सांगेल. तो तसंच बोलेल ना जे त्यांना त्यांच्या याला सोयीचं होईल. त्याच्यामुळे अशा तो लेख आहे. त्याच्याच खाली या शेवटला सागर रामभाऊ तायडे यांचा लेख आहे. संविधान मानणारे जागृत आहेत काय. त्यांचे सर्वच्या सर्व दाखले संदर्भ त्यांनी घेतलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन व साधने खंड 18 भाग 3 मधनं 1946 ते 1956 जे अनेक याचे दाखले घेऊन त्यांनी ते सांगितलं आणि तुम्ही लोकांनी काय करायला पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना ज्या बाबासाहेबांनी केल्या होत्या त्या सर्वच्या सर्व या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला वाचायला मिळतील. अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन सौरभचे 4ही पानं कंप्लीट केलेलं आहे. एक आमची कल्पना असते बहुजन सौरभमध्ये की तुम्ही लोक छोटे छोटे आमचे हे लेख असतात ते अत्यंत मार्मिक आहेत. पुस्तकाच्या वाचणं हे अनेक लोकांना अवघड जाते परंतु हा छोटासा एक लेख जर वाचला तर त्याच्यापासून तुम्हाला तुमच्या परिवारातील अनेक लोकांमध्ये काही ना काही बदल होण्याची संभावना असते. त्याच्यामुळे बहुजन सौरभ हा नित्यनियमाने तुमच्या घरी आला पाहिजे याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. लोकांना हे करा, सांगा की बाबा बहुजन सौरभ तुम्हाला वाचल्याशिवाय पर्याय नाही. ज्या कोणाकडे येत नसेल तर त्यांनी सरळ आमच्या ऑफिसला
कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप नंबर पाठवा, एखाद्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा. आम्ही ग्रुपमध्ये फ्रीमध्ये आम्ही देत असतो, PDF पाठवत असतो. त्याही माध्यमातून तुम्ही भारतभर आमच्या PDF जात असतात, तोही तुम्हाला वाचता येऊ शकेल. अशा पद्धतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धाच्या विचाराची संलग्न असणारा हा बहुजन सौरभ त्याला बळकट करण्याची गरज आहे. तरी तुम्हा सर्व लोकांची गरज आहे आम्हाला. एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. जय भीम.